की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा. आणि आज जे आपण गावागावी मी फिरतोय, भरपूर लोक, मुलं मुली, ज्येष्ठ मंडळी सगळे माझ्याकडे येऊन बोलतात, दादा लोकसभेत आम्ही केलं साहेबांचं काम, पण आम्ही दादांवरती पण खूप प्रेम करतो आणि विधानसभेला आम्ही दादांसाठीच काम करणार. आज मी तुम्हाला हे सगळ्यांना का सांगतोय, कारण आपले पण पक्षातले पदाधिकारी सहकारी ते कुठेतरी नाराज व्हायला नाही पाहिजे की काही लोकांनी त्यावेळेस दुसऱ्या बाजूचं काम केलं. ते पण आपलेच आहेत. नुसतं त्यांनी त्यावेळेस मनात ठेवलं की आपण वरती म्हणजे लोकसभेला ताई आणि साहेबांना मत देऊ आणि विधानसभेला दादा. हे अनेक वर्ष होत असं झालंय. सगळेच पूर्ण बारामतीकर पूर्ण पवार कुटुंबावरती प्रेम करतात. तुम्हाला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी इथंच दादांच्या डोळ्यात पाणी आलं. सभेमध्ये दादा थोडे भावनिक झाले. त्याचं कारण दादांनी त्यांच्या आईला म्हणजे आमच्या आजींना त्यांच्या डोळ्याच्या समोर बघून ते भावनिक झाले. कारण आजींना कुठेतरी हे राहिलं नाही. त्यांनी सांगितलं की हे व्हायला नाही पाहिजे, कारण आपण तातेसाहेबांचं म्हणजे आनंदराव पवारांचं कुटुंब आहे, एका घरात असं व्हायला नाही पाहिजे. आणि ती भावना दादांनी सगळ्यांना सांगितली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या दिवशी साहेबांची पण इथं सभा झाली आणि साहेबांनी दादांची नक्कल केली. आणि आपण सर्व साहेबांना देव मानतो, खूप वरिष्ठ मानतो, पण सगळेच बोलतात की कुठेतरी साहेबांकडनं ते बरोबर नाही म्हणत. आज आणि लोकसभेत पण साहेबांना देव मानूनच आम्ही प्रचार करत आलोय. आपले पदाधिकारी सहकारी, आपण विकासाबद्दल बोलतो, आपण प्रगतीबद्दल बोलतो, आपण दादांनी 35 वर्ष जसे काम केले त्याच्याबद्दल बोलतो. तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे, काही युवकांना आता पुढचे उमेदवार येऊन बोलतात की सगळं साहेबांनी केलं. मान्य करतो, साहेबांनी सुरुवात केली. साहेबांनी MIDC स्थापन केली तेव्हा 3 ते 4 कंपनी होत्या. त्याला वाढवायचं काम कोणी केलं? दादांनी. साहेबांनी विद्या प्रतिष्ठान संस्था आणली तेव्हा एक इंग्लिश मीडियम स्कूल होतं. त्याला वाढवायचं काम दादांनी आणि वहिनीने माझ्या डोळ्याच्या समोर केलं. आज तुम्हाला माहिती आहे 15-20 वर्षापूर्वी जर बारामतीकरांना काही दवाखान्याचा उपचार करायचा गरज पडली त्यांना पुण्याला जायला लागायचं. आज बारामतीमध्ये महिला हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आहे. आज बारामतीमध्ये ते सुविधा उपलब्ध झाल्या दादांमुळे. तुम्हाला माहिती आहे की लोकसभेमध्ये विरोधक काहीतरी सोशल मीडियावरती अफवा व्हायरल करायचे की त्यांनी खूप भरभरून टँकर तिथं लोकांना पोचवले, नाहीतर 100 लाईट लावले. तर मी दादांकडे गेलो. मी दादांना बोललो, दादा तुम्ही 35 वर्ष कामं केलं, आम्ही पण व्हिडिओ बनवतो, आम्ही पण ते व्हायरल करतो. आणि तेव्हा दादांनी एक खूप चांगलं वक्तव्य केलं. दादांनी मला सांगितलं, जे मी कामं माझ्या लोकांसाठी केलेत ते त्यांच्या हृदयमध्ये, त्याला जाहिरातीची गरज नाही. आणि ते मला कुठेतरी बरं वाटलं. दादा एकदम स्वच्छ विचाराचे नेते माणूस आहेत. त्या दिवशी ते भावनिक झाले. कुठेतरी मला एका हेतूने बरं वाटलं की आता सगळे लोक दादांना एक माणूस म्हणून बघायला लागते. आधी सगळ्यांना वाटायचं दादा एक मशीनच आहे, पेट्रोल टाका आणि चालू. पण आता लोकांना कळतं दादा पण भावनिक असतात, दादांचे पण मनात विचार असतात. लोकसभेच्या निकालानंतर तुम्हाला वाटत नाही की दादा नाराज झाले असते? किती लोक दादांकडे जाऊन त्यांची नाराजगी व्यक्त करत असते? भरपूर. पण जरी लोकसभेचा निकाल तसा आला, दादांनी त्यांची नाराजगी व्यक्त नाही केली. परत बारामतीत येऊन सगळ्यांसाठी तसेच 5 वाजता उठून काम करायला लागले. सांगण्याचं तात्पर्य काय की दादा एक स्वच्छ विचाराचे. त्यांनी कबूल केली त्यांच्याकडनं चूक झाली, कारण जे खरं बोलतात तेच त्याची चूक पण कबूल करू शकतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितोय, येणारी 20 तारीख आपल्या सर्वांना खूप महत्वाची, कारण दादा आपले कुटुंबच आहेत. दादांनी अनेक वर्ष बारामतीकरांना त्यांच्या डोळ्याच्या समोर ठेवून विकास प्रगती त्यांच्या मनात आणली. 5 वर्षापूर्वी बारामतीकरांनीच दादांना देशात सगळ्यात जास्त लीड दिलेली. तेव्हा दादा मला बोलले, मला झोप येत नाही, मला रात्री झोप येत नाही, कारण एवढे अपेक्षा आणि एवढं प्रेम माझ्या बारामतीकरांना मला दिलं की मला त्यांच्यासाठी 5 वाजता उठून कामं करायचा योगच येतो.
आज आपल्याला असला नेता मिळालाय जो पूर्ण राज्यात काय, पूर्ण देशात काय, जगात असा नेता नाही मिळणार आपल्या अजितदादांचा. आज तुम्हाला माहिती आहे की बारामती परिसराच्या थोडं बाहेर गेलं सगळं परिसरच बदलून जातो. आज मी एका गावात होतो, एक युवती मला तिने सांगितलं, दादा आम्ही पुण्यात शिकतो, पण आम्ही पुण्यात कोणाला पण सांगितलं ना आम्ही बारामतीचे, तर मुलं पण आमच्यापेक्षा थोडे लांब थांबतात. कारण दादांनी ही सुरक्षा आम्हाला सगळ्यांना दिली. आज स्वाभिमानाने लोक बाहेर जातात आणि सांगितलं की आम्ही बारामतीचे आहेत, की स्वाभिमानाने सन्मान मिळतो. काय त्याचा आवाज का वाढतो? हॅलो, खूप आवाज वाढवला. हॅलो, ती लाईट डोळ्यात येते. तर स्वाभिमानने आपण बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो आम्ही बारामतीचे, आणि त्याच्यामुळे येणारी 20 तारीख ते मशीनचं हे कुठे, हे बघा आपली मशीन अशी असणार आहे आणि दादा नंबर 1 वरती आहेत. कारण बारामतीचं लेख अनुक्रमांक 1, दादा म्हणजे नंबर 1 नेता. आपल्याला 20 तारखेला हे कोणतरी माझ्यासाठी डेमॉन्स्ट्रेट करत. 20 तारखेला आपल्याला 20 मिनिटं आपल्या जीवनातले द्यायचे. आपले 20 मिनिटं एका दिवसाचे. पोलिंग बूथमध्ये जायचं, दादांच्या पहिल्या